कफ सिरपमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात बालकांचा मृत्यू झाला। ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने नागरिकांकरता तातडीची धोक्याची सूचना जारी केली आहे। कोल्ड्रिप हे सिरप नावाच्या औषधाची एक विशिष्ट बॅच विकणं वितरित करणं तात्काळ थांबवा असे आदेश दिले गेलेले आहेत। लंडन न्यूयॉर्क नंतर आता मुंबई ही 2 विमानतळांचं शहर असणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत। केंद्र सरकारने फास्टॅग संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे। ज्या वाहन चालकांकडे वैध फास्टॅग नाहीत आणि ते यूपीआयद्वारे टोल भरायचा आहे त्यांनी आता नियमित टोलच्या 1.25 पट टोल त्यांना द्यावा लागणार आहे। कॅशमध्ये व्यवहार केला तर आधीसारखाच दुप्पट टोल भरावा लागणार आहे। हे नवे नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होतील। भायखळा जिल्हा कारागृहामध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकगृह आणि तृतीयपंथीय आजारी कैद्यांकरता 6 स्वतंत्र सेलचं उद्घाटन करण्यात आलंय। जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत मंजूर निधीतून या नव्या सुविधा उभारल्या जाणार आहेत। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 4000 कोटींचा महागाई भत्ता अद्याप दिला गेलेला नाहीये। याशिवाय वेतनवाढ फरकाची थकीत देणी आहे। त्यामुळे संतप्त झालेले एसटी कर्मचारी 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा काढणार आहेत। पावसाळ्यामध्ये शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेकरता ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते। मात्र 5 महिन्यांनी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले। त्यामुळे पर्यटकांची आणि स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये केवळ 851 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। आतापर्यंत MBBS अभ्यासक्रमाकरता राज्यभरातील 7699 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत। 636 जागा रिक्त आहेत। बी फार्मसी फार्म डी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली आहे। पहिल्या फेरीत यंदा 29,166 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे। राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। यात अनेक प्राध्यापक हे PhD तसंच नेट-सेट परीक्षा देणारे आहेत। पदापासून ते वंचित राहिलेले आहेत। अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करतायत अशी माहिती समोर आली आहे। विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे आता विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतरांगांमध्येही ऐकायला मिळेल। विदर्भातील वाघांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरते। त्यामुळे वाघांना स्थानांतरित करणं ही उपाययोजना केली जाणार आहे। सोलापुरातील एकरूख या मध्यम प्रकल्पात म्हणजेच हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे। 154 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग म्हणजेच ICITने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शहरात दूध विक्रीत वाढ झालेली आहे। आज तब्बल 3.5 लाख लिटर दुधाची मागणी नोंदवण्यात आली। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दूध विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्यामुळे दूध उत्पादकांनी अतिरिक्त पुरवठ्याची तयारी केली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा भाज्यांच्या दरावर मोठा परिणाम झाला। मटार, गवार, शेवगा याचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळीमध्ये पूर आला। 8 दिवसांपूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावात महापुराचं पाणी शिरलं। संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली। दरम्यान घाणीमुळे गावात रोगराई पसरू शकते म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली या गावाजवळ प्रस्तावित कुशिवली धरणाकरता शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन झालं। मात्र सरकारकडून जाहीर झालेला मोबदला प्रतिगुंठा 20,000 रुपये असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे। या मोबदल्यावर वाद निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांनी मोबदला नाकारलेला आहे। धाराशिव तालुक्याच्या सिरसावमधील बंधाऱ्याचा भराव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला। त्यामुळे परिसरातील लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। दैनंदिन कामांकरता ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीचा तडाखा कोल्हापुरी बंधाऱ्यांनाही बसला आहे। कळंब तालुक्यातील कृपा गावामध्ये नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला। हा बंधारा फुटल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली।
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना नळदुर्ग आणि अणदूरच्या खंडोबा देवस्थान समितीनं मदतीचा हात दिला. पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्याकरता देवस्थान समितीनं शिधा किट वाटपाचा उपक्रम राबवला. सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील पिकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला मका पिकाचा घास पुरानं हिरावून घेतला. तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला. हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, नायगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. नागपुरातील मेडिट्रीना या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर समीर पालतेवारला अटक करण्यात आली आहे. 11 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. भंडारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौकातील एका दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झालं. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लासलगाव विंचूर इथल्या कापड व्यापारावर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला. व्यावसायिक वादातून भागीदार संतोष बोराडेनं हल्ला केल्याचा आरोप व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे. राज्य सरकारनं केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवलेला नाही. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. मुलांची लग्न होत नाहीये, त्या असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना जाहीर करण्यात आल्या आणि आता राज्य निवडणूक आयोगानं अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करायचं ठरवलेलं आहे. ती आज होणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता सज्ज रहा. युतीमध्ये जागा वाटपात आपल्याला जागा सोडण्यात आल्या नाहीत तर स्वबळावर लढा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या राजकारणामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नाही असं सांगत रणजित निंबाळकरांनी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ह्या बातमी आहे मनसेच्या गोटातून. मनसेकडून बैठकीचं सत्र सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्त्वाची बैठक आज बोलावलेली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची ही बैठक आज होणार आहे. शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता ही बैठक होतीये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. काल राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती. आज त्यामुळे त्या पाठोपाठ होणाऱ्या आजच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त होत आहे. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली. राज ठाकरे काल दुपारी अचानकपणे मातोश्रीवर पोहोचले. यावेळी दोन्ही भावांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. सगळ्यात आधी संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले. यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे ही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावरून चर्चा सुरू होती आणि ते होतंय न होतंय तर या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवरच गेले. राज ठाकरे मातोश्रीवर जाणार याची कल्पना कुणालाच नव्हती. पण ही भेट झाली आणि पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना जोर आला. गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार, युतीची घोषणा करणार असं बोललं जात होतं. पण तसं काही झालं नाही. विषय थंड बस्त्यात पडला. मग मातोश्रीवर ठाकरे बंधूंच्या झालेल्या भेटीमुळे युतीच्या घोषणेबाबत विविध तर्कवितर्क आता काढले जात आहेत. दरम्यान या भेटीकडे आम्ही केवळ कौटुंबिक भेट म्हणून पाहतो असं भाजपकडून प्रतिक्रिया मिळते. आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे मातोश्रीवरती गेले. याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो. माध्यमं सातत्यानं या विषयामध्ये राजकीय अँगल आणून कुठंतरी त्यांचं महत्त्व कसे वाढेल असा प्रयत्न करताना दिसत आहेत.